आज मिलनाची भाग 9 गेल्या भागामध्ये आपण बघितलं की माधुरी उमेशला मीठ असलेली खीर खाऊ घालते. उमेशही काहीच न बोलता ती खीर खाऊन घेतो. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये माधुरी आणि मानस मीठ असलेली खिरीवर हसत होते. माधुरी, तू पण ना खूप डेंजर आहेस. बाईचा चेहरा इमॅजिन करून तर मला हसूच कंट्रोल होत नाहीये. सगळ्यांना टेस्टी खीर खायला भेटली आणि त्याला म्हणजे मीठ असलेली खीर भेटली म्हणत प्रिया जोरजोराने हसू लागली. मला तर अगोदरपासूनच माहीत होतं की खिरीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर अगोदर रागाने लाल होत असलेली माधुरी डायनिंग टेबलवर अचानक मंद मंद हसत होती. हे कसं शक्य आहे? आता तुम्ही सगळेजण माझी मजा घ्यायची बंद करा. त्यांनी जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना दिली आहे आणि ती सुद्धा खूप कमी होती. आणि ते काय, खीर पण माझ्यासारखीच आहे. मी नमकीन खिरीसारखी आहे, माधुरी तोंड बिचकावत म्हणाली. तेवढ्यात परेश, अभि आणि पूर्वी पण तिथे आले. खीर कुठे आहे? मला पण खायची आहे. परेश म्हणाला. बकासूर कुठला? कुठे आहे खीर? खीर तर नाही, मानस म्हणाला. परेश तोंड बारीक करून म्हणाला, हे बघा, असं करू नका. मी आताच ऐकलं होतं की तुम्ही सगळेजण खीर खीर म्हणत होतात. हे ऐकून सगळे हसू लागले. अरे, इथे खीर नाही. आम्ही तर यावर हसत होतो की माधुरीने रात्री उमेशभाईला मीठ असलेली खीर खाऊ घातली होती. काय यार, काय काय करत असतेस तू? एवढं खतरनाक मी तर विचारसुद्धा केला नसता, पूर्वी म्हणाली. तेव्हा मानस म्हणाला, अरे बिचारा उमेशभाई कोणाला काही बोलू सुद्धा शकला नाही. बिचारे बिचारे नाही आहेत ते. एक नंबरचे खडूस माणूस आहेत. मूर्ख डफ्फर अकडू कुठले, माधुरी तोंड वाकडं करून म्हणाली. हे बघ माधुरी, आता खूप झालं. आता तू तुझा राग सोडून दे. भाई तुला कितीदा सॉरी म्हणत आहे. तुला मनवण्याचा प्रयत्न करत आहे, मानस म्हणाला. तर मग मी काय करू? माझी इच्छा नाही तर मी ऐकणार नाही, माधुरी म्हणाली. अरे काय झालं? कुणी मला पण सांगा, अभि म्हणाला. प्रिया हसत म्हणाली, सांगते सांगते. काल माधुरीचं उमेशभाईसोबत कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं आणि उमेशभाई तिला सॉरी म्हणत होते, पण ही मात्र ऐकायला तयारच नाही. मी का ऐकू? चूक तर त्यांची आहे, तर मग त्याचे परिणाम तेच भोगतील, माधुरी म्हणाली. अच्छा बाबा, चल सोड, आम्ही सगळे एक्सेप्ट करतो की भाईची चूक होती, पण तो आता सॉरी म्हणत आहे ना. आता तू त्याचं ऐक ना प्लीज, मानस म्हणाला. नाही, कधीच नाही, माधुरी म्हणाली. माधुरी आणि उमेशच्या अशा प्रकारच्या तक्रारी ऐकून परेश जळत होता. त्याला माधुरी आणि उमेशच्या रिलेशनशिपबद्दल माहीत नव्हतं. प्रिया त्याच्याकडे बघत होती. तिची इच्छा झाली की त्याला सगळं काही सांगून टाकावं, पण नंतर सांगावं म्हणून ती गप्प बसली. इकडे राहुलचा ग्रुप पण येऊन पोहोचला. काय झालं आहे? आज पार्टी सुरू आहे आणि आम्हाला इन्व्हाइट पण केलं नाही. आणि प्रिया, तसंही तू अजूनसुद्धा सांगितलं नाहीस की मानसची गर्लफ्रेंड तू आहेस की माधुरी, की तुम्ही दोघी पण आहात. यार मानस, तू कसं मॅनेज करतोस दोघींना सोबतच, राहुल म्हणाला. हे बघ राहुल, आम्ही आता भांडण करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. त्यामुळे चांगलं तर हेच राहील की तू इथून निघून जा, मानस म्हणाला. मला वाटत आहे की माधुरीने तुझी पिटाई केलेली तू विसरला आहेस, अभि म्हणाला. राहुलने रागाने त्याचं तोंड फिरवलं आणि म्हणाला, मी काहीच विसरलो नाहीये. तिने माझी जी बेइज्जती केली आहे त्याचा बदला तर मी वेळ आल्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तर मग आता इथून जा ना, माधुरी चिडत म्हणाली. तसंही तू खूप नशीबवान आहे. तुझ्या दोन्ही आयटम खूप सुंदर आहेत, राहुल घाणेरड्या नजरेने माधुरीला बघत म्हणाला. आता माधुरीला खूप राग आला होता. तेव्हा ती जागेवरून उठली आणि राहुलची कॉलर पकडत म्हणाली, तुला आम्ही आयटम दिसत आहोत? अरे मी मानसची बहीण आहे. बहीण जर तुम्हाला समजत नसेल तर मी काय करू? मी माझ्या कपाळावर लिहून फिरू का की मानस माझा भाऊ आहे? आणि रागात राहुलला मागे धक्का देऊन ती क्लासमध्ये निघून गेली. बाकी सगळेजण सुद्धा त्याच्याकडे रागाने बघत तिथून उठले आणि आपापल्या क्लासकडे निघून गेले. नेक्स्ट सॅटर्डेला अभ्यासाचा बहाणा करून माधुरी घरी आली नाही. उमेश जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा माधुरी दिसत नाही. हे बघून त्याने मानसला विचारलं. तेव्हा तो म्हणाला, भाई सॉरी, मी तिला खूप विनवलं, पण तिने आईला फोन करून घरी येणार नाही सांगितलं. सॉरी भाई. उमेश उदास झाला.
नाही भावा, तू सॉरी बोलू नकोस. तसंही माधुरीचं रागावणं जायज आहे. मी जे काही तिच्यासोबत केलं त्याची भरपाई फक्त सॉरी म्हणून होणार नाही. तिला सगळं काही विसरण्यासाठी वेळ लागेल. मी प्रयत्न करून बघतो. कदाचित ती यायला तयार होईल. मानस ठीक आहे भाई म्हणून त्याच्या रूममध्ये निघून गेला. आता उमेशला माधुरीचा राग येत होता. मी तिला सॉरी तर म्हटलं आहे, मग ती तरी सुद्धा ऐकत का नाहीये? त्यानंतर तो स्वतःला समजावत मनातल्या मनात म्हणाला, तू खूप हट्टी आहेस ना, पण मी पण काही कमी नाही. माझ्यामुळे तू आज यायला नकार दिला आहेस ना, आता बघ मी काय करतो. उमेशने मानसकडून माधुरीचा नंबर घेतला आणि रूममध्ये निघून गेला. तिला कॉल केला. त्यानंतर काहीतरी विचार करून लगेच कट केला. माधुरीकडे उमेशचा नंबर नव्हता, त्यामुळे तिने सुद्धा नंबर बघून काही रिॲक्ट केला नाही. माधुरी, तू हे चुकीचं केलं आहेस. तुला जायला पाहिजे होतं. कमीत कमी काका काकूंचा तरी विचार करायला पाहिजे होता. तू येत आहेस म्हणून किती वाट बघत असतात तुझी. प्रिया म्हणाली, हो यार, मला पण त्यांची आठवण येत आहे. पण काय करू, उमेशजी बद्दल विचार करून राग येत आहे. मी त्यांना एवढ्या लवकर माफ पण करू शकत नाही, माधुरी म्हणाली आणि पुन्हा उदास झाली. प्रिया माधुरीला उदास झालेलं बघून तिला हसवण्यासाठी म्हणाली, ओहो हो, तर तुला त्याची पण आठवण येत आहे. मला का त्याची आठवण येईल? आणि तू बघितलंस ना, त्यांना येऊन 1 आठवडा झाला आहे, पण त्यांनी मला एकदा सुद्धा विनवलं नाही किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. माधुरी तोंड वाकडं करत म्हणाली, म्हणजे तू या गोष्टीमुळे नाराज आहेस? जर उमेशबाई तुला घ्यायला आले तर तू त्यांच्यासोबत जाशील? प्रिया म्हणाली, हे काय? माधुरी लाजली आणि इमॅजिन करू लागली की उमेश तिला घ्यायला आला आहे. आणि त्याच वेळेस तिच्या फोनवर पुन्हा एकदा अननोन नंबरवरून कॉल आला. यावेळेस कॉल कट झाला नाही, त्यामुळे तिने फोन रिसीव्ह केला आणि हॅलो म्हणाली. तिकडून आवाज आला, 5 मिनिटात रेडी होऊन खाली ये. मी हॉस्टेलच्या गेटवर तुझी वाट बघत आहे. ओ हॅलो मिस्टर, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही मला खाली यायला का सांगत आहात? अरे तू एवढ्या लवकर आवाज पण विसरून गेलीस? प्रत्येक वेळेस भुकेल्या वाघिणीसारखी राहतेस, तर मग तुझ्या ध्यानात काय राहणार आहे? तू लवकर खाली ये. माधुरीच्या हातातून फोन खाली पडता पडता राहिला. उमेशजी तुम्ही? ते आश्चर्यचकित होत म्हणाले. प्रिया उमेशचं नाव ऐकून खुश झाली. हो मीच. आता तू खाली येतेस की मी वरती येऊ? उमेश म्हणाला, नाही नाही, तुम्ही वरती येऊ नका. पण पण मी खाली का येऊ? मला यायचं नाहीये. मला आज खूप अभ्यास आहे. मी आईला फोन करून सांगितलं होतं. माधुरी म्हणाली, ते मला काहीच माहीत नाही. तू लवकर खाली ये, नाहीतर मी वरती येत आहे. त्यानंतर मग वॉर्डमनला माझा परिचय देत बस. आणि हो, तिथे काहीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, उमेश म्हणाला. माधुरी आता घाबरली. नाही नाही, तुम्ही येऊ शकत नाही आतमध्ये. त्यानंतर ती काहीतरी विचार करत म्हणाली, ठीक आहे, मी येत आहे. माधुरी म्हणाली, गुड गर्ल. उमेश म्हणाला, काय आफत आली आहे? माधुरी फोन कट करून खाली बसत म्हणाली. प्रिया, जी आतापर्यंत शांत बसून श्वास रोखून हे सगळं ऐकत होती, ती खुश होत म्हणाली, माधुरी, खाली खरंच उमेशभाई आले आहेत. वा माधुरी, तू आता लवकर तयार हो. भाईला जास्त वाट बघायला लावू नकोस. प्रिया म्हणाली, पण मला त्याच्यासोबत जायचं नाही. ते खडूस आहेत. माधुरी म्हणाली, तर मग त्यांना सांगून टाक आणि इथे गार्ड आणि बाकीच्या मुलांना सांगत बस. ते तुझे कोण आहेत? प्रिया म्हणाली, नाही नाही, मी खाली जात आहे. आता तू मला परेशान करायचं बंद कर, माधुरी घाबरत म्हणाली आणि कपडे चेंज करून मोबाईल आणि पर्स घेऊन खाली आली. गेटवर उमेश तिची वाट बघत होता. उमेशने जेव्हा तिला गेटमधून बाहेर येताना बघितलं तेव्हा त्याला वाटलं की धावत जावं आणि माधुरीला मिठी मारावी. जेव्हापासून त्याला समजलं होतं की माधुरी फक्त त्याची आहे, तेव्हापासून त्याला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता. तो एक क्षणसुद्धा दूर राहू शकत नव्हता आणि माधुरीला सुद्धा त्याच्यापासून दूर ठेवू शकत नव्हता. तमन्ना, तुम थी मेरी, अब आरजू बन गई हो. एक ख्वाब जो सजाया था मैंने, उस ख्वाब की तुम हकीकत बन गई हो. माधुरी गाडीजवळ आली, पण उमेश मात्र अजून सुद्धा माधुरीच्या विचारांमध्ये हरवला होता. त्याला असं बघून माधुरीने जोरात गाडीचा दरवाजा लावला. तेव्हा त्या आवाजाने उमेश विचारातून बाहेर आला. माधुरी मागच्या सीटवर जाऊन बसली. उमेश ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला, मी तुझा ड्रायव्हर नाही, नवरा आहे. तर मग तू समोर येऊन माझ्या बाजूला बस. पण माधुरी तिथेच बसून राहिली. मनातल्या मनात उमेशने मी तुझा नवरा आहे म्हटल्यावर ती खूप खुश झाली होती, पण चेहऱ्यावर असं दाखवत होती की ती खूप रागात आहे. मी म्हटलं ना पुढे येऊन बस, उमेश म्हणाला. पण माधुरी तरीही गप्प बसली. आता उमेश रागात म्हणाला, तुला कोणतीही गोष्ट एकदा सांगितलेली कळत नाही का? तू का ऐकत नाहीस? जर तू स्वतःहून पुढे येऊन बसली नाहीस तर मी तुला उचलून पुढे आणेल.
हे ऐकून माधुरी घाबरली आणि पटकन पुढच्या सीटवर येऊन बसली. उमेशने गाडी स्टार्ट केली. माधुरी गुपचूप विंडोमधून बाहेर बघत होती. उमेश अधूनमधून तिला बघत होता. दोघे जण असून सुद्धा गाडीत शांतता होती. शेवटी उमेशने शांतता भंग करत बोलायला सुरुवात केली. माधुरी, सॉरी, मी खरंच खूप शर्मिंदा आहे स्वतःच्या विचारांवर. तू मला एकदा माफ करू शकत नाहीस का? उमेश म्हणाला. माधुरीने मान वर करून त्याच्याकडे बघितलं आणि पूर्ण नजर फिरवून खिडकीतून बाहेर बघू लागली. काय झालं माधुरी? काहीतरी बोल ना. आपण पुन्हा मित्र बनू शकत नाही का? जसे अगोदर होतो तसे, जेव्हा तू लहान छोटीशी गोलमटोल होतीस, उमेश म्हणाला. तरी सुद्धा माधुरी काहीच बोलली नाही. फक्त एक नजर त्याला बघून मनातल्या मनात विचार करू लागली. मी मैत्री कुठे तोडली आहे? ते तर तुम्ही नाराज होऊन मला नकार दिला होता. मी तर आज सुद्धा तुमचीच वाट बघत आहे. आणि मनातल्या मनात पुन्हा उदास झाली. माधुरी अजून सुद्धा गप्प बसली आहे. हे बघून उमेश म्हणाला, हे बघ, जर तू म्हणशील ना की कान धरून गुडघ्यावर बसून माफी माग, तर त्यासाठी सुद्धा मी तयार आहे. पण तू फक्त एकदा मला माफ कर यार, प्लीज. आता मला आपल्या नात्याची नवीन सुरुवात करायची आहे. मला तुला कायमचं माझ्याजवळ ठेवायचं आहे. माझ्या सगळ्या चुकांसाठी मला तुझी माफी मागायची आहे. जेव्हा उमेशला असं बोलताना ऐकलं, तेव्हा ती चकित होऊन त्याच्याजवळ बघू लागली. तिच्या डोळ्यात लाज दिसत होती. एका क्षणासाठी तिचा चेहरा लाल झाला होता. एक क्षण तिला वाटलं सगळी नाराजगी आणि राग विसरून उमेशच्या मिठीत शिरावं. पण तिने परत एकदा तिच्या सर्व भावनांवर कंट्रोल केलं आणि गुपचूप मान खाली घातली. हे बघून उमेशने गाडी थांबवली. अशी अचानक गाडी थांबलेली बघून माधुरी चकित झाली. अरे, हे काय खरंच कान पकडून माफी मागणार आहेत का? भर रस्त्यामध्ये लोक बघतील तर काय म्हणतील? मला त्यांना थांबवायला पाहिजे. ती नजर वर करून उमेशकडे बघू लागली. पण उमेश सीटवर नव्हता. आता हे कुठे गेले? खरंच हे एक नंबरचे मूर्ख आहेत. असं मध्येच रस्त्यामध्ये गाडी कुणी थांबवतं का? कुठे गेले आता? मी त्यांना कुठे शोधू? ती इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा समोरून आईस्क्रीम पार्लरमधून तिने उमेशला येताना बघितलं. त्याच्या हातामध्ये 2 आईस्क्रीमचे कोन होते. आता तिला स्वतःचं हसू आलं. मी पण ना लगेच काय काय विचार करून बसले. ते कशाला कान पकडून माझी माफी मागतील? ते तर त्यांची अकड आणि राग दाखवतील. उमेश गाडीत येऊन बसला आणि एक आईस्क्रीम माधुरीकडे देत म्हणाला, हे घे, आपण आपल्या मैत्रीची सुरुवात या गोड आईस्क्रीमने करूया. हे काय, मी कधी तुमच्याशी मैत्री केली? माधुरी म्हणाली. अरे, मी आताच तर तुझी माफी मागितली आणि तुम्हाला माफ पण केलं. तर मग झाली ना आपली मैत्री? उमेश म्हणाला. मी कधी माफ केलं? माधुरी म्हणाली. आताच तर केलंस ना? उमेश म्हणाला. नाही, माधुरी म्हणाली. अरे, आता मी तुझी माफी मागितली तेव्हा तू रागावली नाहीस. तेव्हा मला वाटलं की तू मला माफ केलं आहेस. बरं, आता लवकर खाऊन घे, नाहीतर आईस्क्रीम मेल्ट होऊन जाईल आणि पूर्ण ड्रेस खराब होईल, उमेश म्हणाला. माधुरी आश्चर्यचकित होत त्याच्याकडे बघू लागली. हे काय बोलत आहात तुम्ही? नाही, मी अजून तुम्हाला माफ केलं नाही. तुम्हाला माफ केलं नाहीस तर मग ठीक आहे, माझी आईस्क्रीम परत दे. मी स्वतः दोन्ही आईस्क्रीम खाऊन घेतो, उमेश डोळे मोठे करत म्हणाला. मी का देऊ? ही आईस्क्रीम माझी आहे म्हणत ती आईस्क्रीम खाऊ लागली. जर तुम्हाला अजून आईस्क्रीम खायची असेल तर मग स्वतः जाऊन घेऊन या. तिला असं घाईघाईने आईस्क्रीम खाताना बघून उमेश हसला. त्याला माहीत होतं की माधुरीला आईस्क्रीम खूप आवडते. तो मनातल्या मनात विचार करत म्हणाला, माधुरी, तू माझ्यामुळे किती दुःखात राहिली आहेस. तुझ्या मनातलं दुःख मी समजू शकतो. मी हे मान्य करतो की मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो आहे. मी तुझा आनंद हिरावून घेतला आहे. पण मी आता तुला वचन देतो की मी तुझा सगळा आनंद परत करेल. तुला ते सगळे हक्क देईल जे हक्क एका पत्नीचे आपल्या पतीवर असतात. मी तुला माझ्या आयुष्यात पुन्हा सामील करून घेईल आणि तुला पुन्हा कधीच माझ्यापासून दूर होऊ देणार नाही. आता पुढच्या महिन्यामध्ये तुझे फायनल एक्झाम संपून जातील. त्यानंतर मी तुला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगेल आणि पूर्ण सन्मानाने तुला तुझा तो हक्क परत देईल ज्यातून तू स्वतःला मुक्त केलं होतं. मी तुला तुझं सगळं परत करेल. मी तुला माझ्या आयुष्यात सामील करून घेईल. तुला माझी जिंदगी बनवेल. त्यानंतर त्याने गाडी स्टार्ट केली आणि घराकडे जायला निघाला.